करून एक तास पुस्तके वाचन किंवा अपघात वाचन पडते आणि मग काही सरांनी शिक्षकांनी हेच काम केलं असतं. रात्री 2 तास मी सकाळी 1 तास करते, रात्री 1 तास. सकाळी 2 तास करते, शाळेत मला क्लास जाते 2 तास, रात्री प्रत्येक दिवसाला म्हणजे सोमवारी सायन्स केलं, मग रविवारी आणि शनिवारी भूगोल आणि इतिहास केलं. मग याच्यावर त्याच दिवशी त्याच विषयाचं आपलं रिव्हिजन करायचं. मी सकाळी उठून क्लासला 1.5 तास करतो आणि क्लास करतो. माझ्या दिवसात 3 टाईम म्हणजे 3 वेळेस मी अभ्यास करतो. सकाळी जे मी आता समजा म्हणजे सायन्सचं डेफिनेशन रिव्हिजन केलं, तर मग दुपारी मी ते तास परत म्हणजे ते डेफिनेशन वाचतो. आणि मग रात्री जे शाळेतून किंवा ट्युशनमधून जे अभ्यास असेल ते लिखाण करतो. होमवर्क असेल तर होमवर्क करतो आणि त्याची सगळं रात्री अर्धा ते 1 तास मी काढतो. मग सकाळी अर्धा ते 1 तास वाचतो. सकाळी 1 तास आणि शाळेत आल्यावर शाळेत सकाळी अर्धा तास वाचन करतो आणि रात्री 1 तास. दिवसात फक्त 1 तास. सायन्सची लर्निंग सकाळी करतात, संध्याकाळी. सायन्सची लर्निंग संध्याकाळी करतो आणि सकाळी सायन्सची लर्निंग सकाळी सकाळी करतो आणि जर कसं संध्याकाळी टाईम मिळाला 5 मिनिटं तर मग ते सकाळी जास्त करतो आणि संध्याकाळी थोडं. सकाळी क्लास करायचं जेव्हा सकाळी, संध्याकाळी शाळेत गेल्यावर फक्त वाचन करते सायन्सच आणि त्याचं रिव्हिजन सकाळी करतो म्हणजे 5 मिनिट. सकाळी क्लास आल्यावर आणि सायंकाळी शाळेतून घरी आल्यावर सायंकाळी रिव्हिजन करते आणि सकाळी क्लास मी पहिले सकाळी वाचनाला करून संध्याकाळी सायंकाळी वाचन करते शाळेत गेल्यावर आणि आमच्या ट्युशनमध्ये डेफिनेशन लावून होतात. मग आम्ही संध्याकाळी सकाळी पहिले वाचन करते, संध्याकाळी मी संध्याकाळी वाचन करते आणि मग सकाळी तुम्हाला अभ्यास करताना ज्या अडचणी येतात तुम्ही ते कोणत्या पद्धतीने सोडवता? त्या अडचणींचा बेस कुठे म्हणजे आपण चौथीला असताना ज्या शिकलोय त्यापासून ते परत म्हणजे 4थी ते 5वी मग 6वी जातो. 6वी जे अडचणी येतात त्यांच्या पहिले आम्ही ते सोल्युशन आहे ते बघून त्या प्रॉब्लेम्सचे आम्ही सॉल्व करतो. ते पुस्तकात त्यांचे सोल्युशन असेल तर आम्ही पहिले ते पाहतो, त्याचा मग गाईड. अडचणी पहिले त्या अडचणीचे विचार करतो, त्यानंतर त्याच्यावर काही सोल्युशन आहे का ते जर एक नसेल तर आई वडील किंवा मोठ्या भावाला आम्ही पहिले ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. ते पहिले गाईडमध्ये पाहतो ज्या विषयाबद्दल अडचणी असतील त्याच्यात सराव जी अडचण असेल त्याचं सोल्युशन पुस्तकात सापडतं किंवा गाईडमध्ये सापडतं. जर नाही सापडलं तर पॅरेंट्सला विचारतो किंवा शिक्षकांना दुसऱ्या दिवशी शाळेत अडचण येते मी आईला किंवा मला जी अडचण येते ती मी पहिले पुस्तकात बघते. जर तिचं सोल्युशन असेल तर मी माझ्या जर त्याचं सोल्युशन असेल तर मी माझ्या मोठ्या भावाला किंवा आईला शिक्षक काही पुस्तकात पाठ करायचे.
मी उत्तरं पाठ करत नाही तर त्यांना समजून घेतले की ते ऑटोमॅटिक पाठ होतं. उत्तर पाठ करण्यापेक्षा त्यांना समजणे महत्त्वाचे असते. मी मोठ्या उत्तरांना छोट्या छोट्या भागांमध्ये वाटून त्यांना पाठवतो. मोठ्या प्रश्नांना छोट्या छोट्या भागात करून सराव करतो. मोठे उत्तर राहिले तर ते कागदावर वारंवार वाचून सहज पाठ होतात. ते पाठ वाजून घ्यायचे आणि त्याचं अवांतर वाचन करायचे. मोठ्या प्रश्नांना लहान टप्प्यांमध्ये पाठ मोठ्या उत्तरांना वारंवार वाचायचे. मोठ्या उत्तरांचा सारा पुस्तकात दिला असेल तो वाचायचा आणि नंतर लिहून त्यांना पाठ. मोठ्या उत्तरांना सॉल्व करून घ्यायचा आणि वाचायचे. मोठ्या उत्तरांचा अवांतर वाचन करायचं पाठ. जर मोठे क्वेश्चन आन्सर्स असतील तर मग ती कागदावर लिहून देऊन त्यांचा सराव करायचा. मोठ्या प्रश्नांना जास्त वाचायचं. मोठे उत्तरं पाठ केल्यावर ते लिहून एका पेजावर लिहून त्यांना पाठ करून आपल्या भाषेची त्यांचा लिहून आणि सराव करायचा. मोठे उत्तरं पहिले समजून घ्यायचे आणि आपल्याला मोठे उत्तरं स्वतः तुमच्या मनात तुम्ही अभ्यास कसा प्रकारे लक्षात ठेवता? अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी मी अवांतर वाचन करतो. जे म्हणजे कठीण विषय असते जसं की आपल्याला भूगोल कठीण जात असेल तर भूगोलचे म्हणजे मोठे मोठे उत्तर पाठ करण्यापेक्षा समजा फळक आहे हा अग्रजन्य फळक आहे तर त्याच्यामध्ये त्याचं वैशिष्ट्य काय आहे. दुसरा पॉईंट त्याचं गुणधर्म काय आहे. तिसरा पॉईंट त्याच्यामध्ये कोणत्या बाबी आढळतात खनिजे कोणते असतात ते सगळं पाठ करण्यापेक्षा ते वाचून घेतो. 2 आठवड्यांपूर्वी अभ्यास करायला लागतो आणि सोबत जो विषय तुम्हाला कधी विचारले असेल त्याचा अभ्यास पूर्वी करावा. पहिले आम्ही तो प्रश्न समजून घेतो. त्यानंतर आम्ही त्याचे वारंवार वाचन करून त्याला वहीवर किंवा पाटीवर लिहून घेतो आणि मग त्यानंतर वारंवार वाचन. पहिले प्रश्न समजून घ्यायचा. नंतर मोबाईलवर किंवा शिक्षक आई वडील यांच्या मार्गदर्शनाने अभ्यास करतो. प्रश्न पाठ केला गेल्यानंतर थोड्या वेळ त्यानंतर परत पाठ करतो. पाठीवर लिहून होतो मग ते वारंवार वाचतो. त्याला एका पेजवर लिहून घ्यायचं आणि मग वाचतो. अभ्यास लक्षात ठेवताना त्याला समजून घेतले की तेव्हा आपोआप लक्षात येते. आपल्याला जे कळत नसेल तर सरांना किंवा आईवडिलांना विचारलं. उत्तर लक्षात ठेवण्यासाठी पहिले त्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि प्रश्न पण समजून घ्यायला लागतो तरच लक्षात आपल्याला होईल. मला सायन्स विषय म्हणून पहिले सायन्स उत्तर आपल्याला समजून घ्यायचं पहिले मग त्याला जर आपल्याला हा सायन्स विषय जर कठीण जात असेल तर त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर जे मोठे मोठे आहेत त्यांना एका कागदावर लिहून पाठ करायचे आणि मग त्यांचा सराव करते. मी त्यांचा सराव करते आणि जे आपला समजा आठवा धडा सुरू असेल तर मी पहिल्या धडापासून ते परत करत राहते मग त्याने मला सोपं जाते. मी वाचन केल्यामुळे लक्षात मी पण वाचन केल्यामुळे लक्षात राहतं आणि एका पेजवर जर मला समजत नसेल तर सरांकडून व शिक्षकांकडून समजून घेते. जर तो प्रश्न किंवा उत्तर समजत नसेल त्याचा पुन्हा सराव करते आणि त्याचं विशेष म्हणजे त्याचं पहिले वाचन करून लक्ष माझ्या मतात पाठ घ्यायचं पहिले उत्तर समजून घेते त्यानंतर त्याला पाठ करते आणि एका पेजवर स्वमताने लिहायचा प्रयत्न करते. मी प्रश्न आधी समजून घेते मग तुम्ही मॅथ्सचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करता? मॅथ्सचे प्रॉब्लेम मी अवांतर त्यांना एका कागदावर घेऊन त्यांची सराव करतो मी आणि मला काही येत नसेल तर ते जे सोळ्याचं कठीण मला जात असतील ते त्यांना एका कागदावर घेतो आणि त्यांच्यासाठी दिवसातून कमीत कमी 3 वेळा त्यांचं रिव्हिजन करतो. मी त्यांना एका कागदावर लिहून काढतो आणि ते प्रश्न मला येत आहेत का ते मी पहिले बघून घेतो आणि जर ते प्रश्न मला येत असतील तर मी त्यांचे उदाहरण घेऊन त्यांच्यासोबत बसतो आणि जर मला ते नाही येत असतील तर दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन शिक्षकांना किंवा वडील झाल्या माणसांची शाळेत शिक्षकांना शिकवलेल्या पद्धतीने मी ते सोडवण्याचा प्रयत्न करतो व सोडवण्यात अडचण आली की पुढच्या दिवशी शिक्षकांना विचारतो व परीक्षेच्या आधी त्यांच्या वारंवार सराव करून ते माझ्या डोक्यात ठेवतो. मॅथ्सचे काही स्टेप्स राहतात त्यांना अडचण होत आपण प्रश्नांची उत्तरं पाठ करू शकतो. म्हणजे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आठवण करू शकतो. जास्त मोठा
महत्त्व समजलं त्यांच्या शिक्षणाला. इंग्रजी मला समजायची म्हणजे त्याला आपल्या भाषेची पैलवानी जे मॅथचे फॉर्म्युले असतात ते पाठांतर करून ते गणित असतात ते सोडवायला सोपे मॅथचा जास्त सराव केल्यावर आपल्याला ते गणित लक्षात राहू शकतं आणि एखादा क्वेश्चन आहे आपल्याला जो कळत नाही त्याला परत परत सराव करायचा आणि त्याच प्रकारच्या अजून गणित सोडवायची म्हणजे ती आपल्याला स्टेप लक्षात मॅथ्सचे जे प्रॉब्लेम्स असतात त्यांचे स्टेप्स असतात त्या स्टेप्स समजून घ्यायच्या आणि जर काही हार्ड क्वेश्चन असेल तर मी आणि पुस्तकात जर काही एक्झाम्पल दिलेले असेल तर ते समजून आणि मग मी लिहिते आणि जर काही पण नाही समजलं तर मी त्या दिवशी शिक्षकांना मी सोप्यापासून कधी गणित सोडवलं मॅथ्सचा स्टेप लक्षात पहिले त्यांना 5-6 वेळेस प्रॅक्टिस करते त्यांना पहिले मी समजून घेते माझ्या भाषेत मांडते आणि मग त्यांना सोडवते मी सगळ्यात पहिले पाठ करते फॉर्म्युले पाठ करते फॉर्म्युले आणि फॉर्म्युले पाठ करते मग जर आले तर मी सोडवते आणि जर आले तुम्ही गुणवंत होण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले? गणिताचा खूप सराव केला पण माझं जास्त थेरॉटिकल मिस्टेक्स होता म्हणून मी डेफिनेशन्स पण पाठ केला गणिताच्या सोबतच सायन्सच्या पण डेफिनेशन्स पाठ केला हार्ड वर्ड्स लर्न केले नंतर इतर विषयांचं वाचन जास्त केलं आणि मग मी गणिताचे एक्झाम्पल सोडवण्यासाठी टेबल आणि सायन्सचे डेफिनेशन मला जे विषय कठीण जातात जसं की सायन्स मॅथ मी मॅथचे फॉर्म्युले पाठ करून घेते सायन्सचे डेफिनेशन पाठ करते आणि इतर विषयांचं वाचन करते मला तसं मॅथ्स हा विषय कठीण जातो त्यासाठी मी ना जे एक्झाम्पल्स असतात उदाहरणार्थ मॅथ्सचे इक्वेशनचे सगळं स्टेप करून त्याचे मी सराव करते मॅथचे फॉर्म्युले पाठ करून त्याचे जे स्टेप बाय स्टेप आपल्याला करता येईल आपण कसं करू शकतो भूगोल आणि इतिहास यांचे जे मोठे उत्तर असतात ते उत्तरं पाठ करून किंवा त्यांचं एका कागदावर लिहून आपण त्यांना दिवसातून 2दा वाचू शकतो आणि दिवसानुसार तुम्ही वाटून घ्या विषयांचं म्हणजे वाटून कसं करायचं वापर आणि ते वाटून घेण्यानुसार आपण त्यांचा अभ्यास करू शकतो आपल्याला मी गुणवंत होण्यासाठी गवांतर वाचन खूप अभ्यास केला सोबतच मॅथचे फॉर्म्युले पाठ करून घेतले सायन्ससाठी त्याचे डेफिनेशन पाठ करून घेतले आणि इतर विषयांचे अवांतर वाचन केले आपण जर का दिवसात 2 तास अभ्यास करत असतो तर मग आपल्याला जे विषय कठीण जात असतील त्याचे आपण 1.5 तास अभ्यास केला पाहिजे आणि जे विषय सोपे जात असतील त्याचे आपण अर्धा तास बी अभ्यास केला तर चालेल आता जसे की मला गणित हा विषय कठीण जातो तर मग मी गणितचे दिवसातून 1.5 तास तरी अभ्यास करतो मी गणितचे फॉर्म्युले पाठ केले सायन्सचे डेफिनेशन्स पाठ केले व मराठी इंग्लिश आणि हिंदी या विषयांची मी व्याकरण आणि निबंध लेखन कहाणी कथा लेखन यांच्यावर जास्त वेळ दिला जो विषय जास्त हार्ड जास्त त्याच्या सराव करून घेतला म्हणजे डेफिनेशन एक मॅथचे एक्झाम्पल सॉल्व केले वारंवार वाचन केले गणिताचे एक्झाम्पल सोडवले सायन्सच्या डेफिनेशन पाठ केले आणि त्याला पाठ मला सायन्सचा विषय हार्ड होतो म्हणून मी सायन्सचे डेफिनेशन पाठ केलं आणि आवडतं वाटत गुणवंत होण्यासाठी मी मी दिवसातून 2 तास अभ्यास करतो त्याच्यातून 1 तास लिखाणचा व अर्धा तास जे विषय कठीण जातात त्याच्यात सराव केला व जो विषय सोपे जातात त्याच्या अर्धा तास अभ्यास केला आणि एंटरटेनमेंटसाठी काही आउटडोअर गेम पण खेळतो